विकेट का पीछा किया था वडगर टीम ने। यही दोनों टीमें अब मैदान के अंदर एक दूसरे के साथ भिड़ती हुई नजर आएगी। 4 ओवर का मुकाबला। टॉस जीता है टीम वडगर ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। टाइम अलर्ट रहेगा। देखिए अंपायर, आपको भी टाइम अलर्ट रहना है। 15 मिनट के अंदर 3 ओवर होने जरूरी है, अन्यथा एक खिलाड़ी 38 सर्कल के अंदर आएगा। टाइम यहां से अलर्ट किया जा चुका है। गेंदबाज तैयार। पहली गेंद स्वैग से करेंगे स्वागत। गई सीमा रेखा के बाहर। 6 रन। विकेट हॅट्रिक गोलंदाजी करताना बॅटिंग आता सुरू आहे। 3 चौकार आणि 3 षटकार। हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रसाद पाटील पुरण सावळेकर यांच्याकडून असेल। गेंदबाज फिर एक बार तैयार। पहले गेंद के ऊपर छक्का आया था, दूसरी गेंद यहां से हल्के हाथों से खेला, सिंगल रन पूरा। दूसरे की कोशिश जरूर करेंगे लेकिन मिसफील्ड हुई और तुरंत सिंगल को डबल में कन्वर्ट किया नचिकेत पाटील ने। 2 मिनिटं सर। या ठिकाणी विनंती आहे शैलेशजी शेंडे यांचे फार जवळचे मित्र अक्षयजी चोरगे तुरमाळे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। गेंदबाजी मार्ग पर आते हुए रमेश मेहर। पहले गेंद के ऊपर छक्का खाया, दूसरे गेंद के ऊपर 2 रन आए। कुल टोटल बनता हुआ 8 रन। फिर एक बार गेंदबाज तैयार है। इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप में गेंद थी, वहां से जरूर डॉट गेंद की समाप्ति होती है। 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से लगते हुए 8 रन। आज का अंतिम दिन है, अंतिम रात जरूर नजर आती हुई इस टूर्नामेंट की और जरूर दूसरे दौर का ये पहला मुकाबला। फिर एक बार गेंदबाज रमेश तैयार। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, ताकत नजाकत दिखाई शॉट में। जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर, कवर्स के ऊपर से खेला हुआ शानदार चौका। के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 12 रन। काफी अच्छी बल्लेबाजी। मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर जारी है और क्या जबरदस्त धुलाई हो रही है यहाँ पर टीम कुड़ावे द्वारा। फुल टॉस गेंद। फिर एक बार यहाँ पर शॉट को खेला जरूर, खिलाड़ी वहां पर तैनात थे और विकेट मिलेगा। पहला बड़ा झटका टीम कुड़ावे को। नचिकेत पाटिल होंगे बैक टू द पैविलियन। इस ओवर के अंतिम गेंद शेष है। रमेश मेहर ने वहां पर कमबैक किया और जरूर जो बल्लेबाज काफी अच्छी बल्लेबाजी कर रहा था, 12 रनों के ऊपर बल्लेबाजी, छक्का एक चौका लगाया था, उस बल्लेबाज को अब पैविलियन का रास्ता दिखाए यहां से रमेश मेहर ने। इस ओवर की अंतिम गेंद शेष है। राइट आर्म ओवर द विकेट। टाइगर हेड के ऊपर ऋषभ कोंडेकर आते ही शुरुआत की, कवर्स के ऊपर से खिलाड़ी जरूर वहां पर तैनात थे। कैच छूटा और गेंदबाज का दिल टूटा। 1 रन इस गेंद के ऊपर मिलती हुई और सिंगल की मदद से ओवर नंबर पहला यहां से होता हुआ समाप्त। 1 ओवर के समाप्ति के बाद कुड़ावे टीम बल्लेबाजी करते समय रन बनाते हुए 13, 1 विकेट के नुकसान पर डीजे। लगातार 3 चौके या फिर लगातार 3 छक्के अगर कोई बल्लेबाज दागता है तो उन्हें पूरन जी सावलेकर और प्रसाद जी पाटिल इनकी ओर से 1000 का इनाम दिया जाएगा। इनाम यहां से लगते हुए, इनाम क्यों लगाया जाता है? खिलाड़ियों का हौसला बढ़ाने के लिए और वही काम यहां से होता हुआ नजर आ रहा है। टीम कुड़ावे के लिए जो समर्थक है पूरन जी सावलेकर और प्रमोद जी
प्रसाद जी ठाकुर इनकी ओर से। पहले ओवर के समाप्ति के बाद 13 रन 1 विकेट के नुकसान पर नए गेंदबाज जाते हुए प्रकाश नाइक। मेरे साथी स्कोरर मैन फ्रॉम पेन कोलीवाड़ा सोहम अवास्कर और निकेत पाटिल मैन फ्रॉम रावे। इस बार देखिए इस गेंद को हल्के हाथों से खेला, फुटबॉल स्टाइल से वहां पर 22 के तौर पर यह रन मिलेगी। फुटबॉल स्टाइल से वहां पर इस गेंद को वहां पर रुकाने की कोशिश हुई विकेट कीपर द्वारा और इस गेंद के ऊपर रन मिलते भी यह सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बढ़ते हुए 14 रन। एक विकेट जरूर मैदान से बाहर हुआ है, अंपायर की भूमिका में जरूर नजर आते हुए विजय जी बालाजी सर और इस बार ये गेंद डॉट होती हुई नजर आई। अंपायर की भूमिका में नजर आते हुए अभी परब सर, गणेश जी यादव सर और विजय जी बालाजी सर, हमारे तुरमाने गांव के मेहमान यहाँ पर उनका आगमन होता हुआ उनका भी हम स्वागत करेंगे। आइए मंच के ऊपर आपका स्वागत है। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 1 ओवर और 2 गेंदों की समाप्ति के बाद 14 रन। 24 लाइव इवेंट द्वारा काफी अच्छी लाइव स्ट्रीमिंग दिखाई जा रही है। फिर एक बार गेंदबाज प्रकाश नाइक तैयार। इस बार ये गेंद टप्पा खाने के बाद घूमी थी, वहां पर अपील जरूर की और रनआउट चेक किया जाएगा। थर्ड अंपायर की मांग वहां पर की है। कोई भी यहां से बोलेगा नहीं, ध्यान में रखना है। अंपायर का इशारा था नॉट आउट। नॉट आउट। यहाँ से एक और गेंद डॉट होती भी। गेंदबाज देखिए काफी अच्छी गेंदबाजी कर रहा है। टप्पा खाने के बाद वहां पर गेंद घूमती हुई भी नजर आई और नॉट आउट का इशारा आता हुआ। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 1 ओवर और 3 गेंदों की समाप्ति के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान पर। लाइव पे जरूर यहां पर देखा है, परफेक्ट लाइन पर पैर है। आप भी देख सकते हैं, आखिर ऐसा कुछ नहीं है। जरूर यहां पर आपका 12वां खिलाड़ी है, उन्होंने भी चेक किया है, आप भी जाकर चेक कर सकते हैं, ऐसा कुछ नहीं है। और जब आपने स्टंपिंग की है तो पैर भी ग्राउंडिंग हुआ था, ऐसा कुछ नहीं है। किसी के साथ भी बहस नहीं होगी, किसी के साथ भी अन्याय नहीं होगा। 24 लाइव इवेंट द्वारा आप जरूर चेक कर सकते हैं। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 1 ओवर और 3 गेंदों की समाप्ति के बाद 14 रन। इस ओवर की अभी भी 3 गेंदें यहां से शेष है। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आ रहे प्रकाश नाइक, लेफ्ट आर्म गेंदबाजी करते हुए यहां से नजर आ रहे। प्रकाश नाइक फिर एक बार तैयार। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, शानदार कैच। यहां से विकेट नंबर 2 मैदान से बाहर होता हुआ नजर आएगा। बल्लेबाज की पारी यहां पर समाप्त होती हुई। बल्लेबाज सागर मोरे बैक टू पेविलियन। चार गेंदों की समाप्ति हुई। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 14 रन, 2 विकेट मैदान से बाहर हुए। नए बल्लेबाज नंबर 4 पर आते हुए कुणाल मते। कुणाल मते की पहले इनिंग काफी अच्छी रही थी, रिवर्स के जरिए एक छक्का भी आया था
और शॉर्ट लेकिन स्वीट इनिंग थी वहां पर कुणाल मते की। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर में अगर बात करेंगे सिर्फ 4 गेंदों में 1 रन खर्च किया है गेंदबाज प्रकाश नाइक ने। फिर एक बार यहां से प्रकाश तैयार होंगे स्ट्राइकर एंड के ऊपर। कुणाल मते स्ट्राइकर एंड के ऊपर। इस बार देखिए पहली गेंद खेलते हुए कुणाल छक्का लगाने की कोशिश की और डॉट गेंद की समाप्ति होती हुई 5 गेंदों में सिर्फ और सिर्फ 1 रन बनी, जहां पर पहले ओवर में 13 रन आए थे और वो भी रन लेग 22 के तौर पर है। काफी अच्छी गेंदबाजी होती हुई प्रकाश नाइक द्वारा। इस ओवर की अंतिम गेंद शेष। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे प्रकाश नाइक। यहां से अक्रॉस दी लाइन खेलने की कोशिश, अपील वहां पर जरूर हो रही है लेकिन अंपायर ने नकारा। लेग बाइज के तौर पर यह सिंगल मिलेगी। इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद टीम देवीदास 11 कुड़ावे की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 15 रन 2 विकेट के नुकसान पर। मौका देंगे डीजे मास्टर को। मिडन ओवर जरूर यहां से नजर आएगा क्योंकि दोनों भी रन आए वो लेग बाइज के तौर पर थे और लेग बाइज के रन गेंदबाज के खाते में नहीं वहां पर पकड़े जाते, एक्स्ट्रास के तौर पर वो पकड़े जाते। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 15। ओवर नंबर 3 फेंकने के लिए गेंदबाज मार्ग पर आते हुए नजर आएंगे गेंदबाज राम पवार। राम पवार यहां से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। राम की ये गेंद का पीछा किया वहां पर बल्लेबाज कुणाल मते ने और इस गेंद को भेजा डीप पॉइंट बाउंड्री लाइन से बाहर। शानदार चौका। इस गेंद के ऊपर दिया जाता है तभी आपको बजाना है। चौके के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 19 रन। 2 ओवर के समाप्ति के बाद 15 थे, यहां पर अब 19 रन बनते हुए फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार ये गेंद अक्रॉस दी लाइन पहले से हुए थे, गेंद हवा में, लॉन्ग ऑन की रीजन में खिलाड़ी तैनात, आसान सा कैच। विकेट नंबर 3 मैदान से बाहर होगा बल्लेबाज कुणाल मथे। उन्नीस 3 विकेट के नुकसान पर यहां से अगर हम बात की जाए तो कुड़ावे टीम संकट में फंसती हुई 4 ओवर में कम से कम आपको 35 से 40 रन बनाने होंगे इस मैदान के ऊपर, क्योंकि ये ग्राउंड ऐसा है जहां पर चेस होते हुए दिक्कतें ज्यादा पैदा नहीं होती है। चेस रन होते हुए हमने कई बार देखे, जब हम तीसरी नाइट में थे, डे नाइट में, तब सारे के सारे मुकाबले चेस हुए थे, लेकिन फाइनल का मुकाबला खाली रावे टीम ने चेस नहीं किया था। लेकिन यहां से देखिए इस गेंद के ऊपर ये सिंगल रन आते हुए स्ट्राइकर रेट के ऊपर बल्लेबाज थे प्रतीक पाटिल। यहां से अब स्ट्राइक चेंज होते हुए नजर आएगी। स्ट्राइकर रेट के ऊपर अभी आते हुए ऋषभ कुड़ेकर कोंडिलकर, ऋषभ कोंडिलकर अब स्ट्राइकर रेट के ऊपर। अभी तक बात करेंगे इस ओवर की 3 गेंदों का खेल आपको जरूर यहां से बाकी है। 20 रन। गेंदबाज फिर एक बार हल्के हाथों से वहां पर खेला, सिंगल रन आते भी। सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ 21 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की बात करेंगे, अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है। चांबो जरूर वहां पर
एक कदम कार के ऊपर लगते हुए 21 रन। फिर एक बार गेंदबाज यहां से राम पवार तैयार। इस बार देखिए फिर एक बार लॉन्ग ऑफ के रीजन में इस शॉट को खेला है। खिलाड़ी जरूर वहां पर तैनात है। सिंगल रन। चांबा जैसे अपडेट दे रहे वैसे रन भी आते हुए नजर आ रहे। सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ 22 रन इस ओवर की अंतिम गेंद यहां से शेष। शायद वहां से चांबो जरूर जुआ खेलते हुए नजर आ रहे। शॉर्ट पिच गेंद वहां पर बैट का किनारा विकेट मिलेगा। झटका नंबर 4 लगता है कुड़ावे टीम को। बल्लेबाज ऋषभ कोंडिलकर की पारी यहां पर समाप्त होती हुई। अविनाश नाइक मैदान से बाहर हुए। उनकी जगह संभालने के लिए नए बल्लेबाज आते हुए जय कोंडिलकर। पिछले मैच में जय कोंडिलकर जरूर वहां पर काफी अच्छा ओवर फेंका था, लेकिन अंतिम क्षणों में जय कोंडिलकर को ढेर सारी वहां पर क्रिकेट का जरूर समीकरण ही ऐसा है, जीतो तो ताली वरना गाली। जीतने के बाद ताली मिली, लेकिन उससे पहले ढेर सारी गाली खाई थी जय ने। फिर एक बार गेंदबाज तैयार। शॉर्ट पिच गेंद वहां पर फायदा उठाया। गेंद जाती भी नजर आएगी। फाइन लेग बॉडी लाइन से बाहर। एक और शानदार चौका। आई थी दूसरे गेंद के ऊपर, यह चौका आता हुआ इस ओवर की। अभी भी 4 गेंदे यहां से शेष है। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए राज इंगले, जहां पर पहले गेंद के ऊपर 1 रन आई थी और रनआउट भी हुए थे। शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार फायदा उठाया। गेंद जाती हुई फिर एक बार फाइन लेग रीजन में। वहां पर खिलाड़ी कोशिश कर रहे हैं, लेकिन वहां पर गेंद की जीत हुई और गेंद गई सीमा रेखा के बाहर। एक और शानदार चौका। सन्माननीय राज धरे ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा। तुरमाले संघ तुमचा कॅप्टन पाठवा लगेच बघा। इस बार देखिए हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, 1 रन आसानी के साथ पूरा। दूसरे की क्या कोशिश करेंगे वहां पर, लेकिन नहीं, ऐसी सिंगल ही मिलेगी। सन्माननीय आत्मारामजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन। भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आणि आज आपल्या गावाला खऱ्या अर्थानं सपोर्ट करण्यासाठी इथं आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए राज इंगले।
जरूर क्रिकेट के ऊपर काफी प्यार है इनका। और देखिए आज घर पर लाइव भी देख सकते थे, लेकिन मैच मैदान में जो देखने की मजा है वो अलग है। और जरूर ये सपोर्टर्स की काफी तारीफ करना चाहूंगा। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 32। अभी भी बात करेंगे इस ओव्हर की, 2 गेंदे शेष। सन्माननीय भालचंद्रजी भोईर साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आपण। त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी कानू पाटील यांना देखील आमची विनंती आहे, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे। आज सर्व आमचे डेरवली गावचे सर्व समर्थक पाहायला मिळतील। सर्वांना विनंती असणार आहे सर्वांनी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। 4 गेंदों में रन आए इस ओवर में 10 रन। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी। इस बार ये गेंद ब्लॉक हॉल में फेंकी, डंडी गुल भी वहां पर, बल्लेबाज की पारी होती भी समाप्त। विकेट नंबर 6 मैदान से बाहर। जय कोंडिलकर बैक टू पैविलियन। विकेट यहां से मिलता हुआ नजर आया। राज इंगले की अच्छी गेंदबाजी। पहले ओवर में रमेश मेहर ने रन खर्च किए थे 13। दूसरा ओवर मेडन फेंका था प्रकाश नाइक ने। तीसरे ओवर में राम पवार ने रन खर्च किए थे 7 और 2 सफलता अपने नाम की थी। और चौथा ओवर राज इंगले का 10 रन खर्च करते हुए अभी तक और 1 सफलता अपने नाम करते हुए नजर आए। अंतिम गेंद इस ओवर की, सत्र की अंतिम गेंद बाकी है। फिर एक बार, इस बार देखिए काफी अच्छा शॉट। लॉन्ग ऑफ की रीजन में कोई खिलाड़ी नजर नहीं आता हुआ। जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। बल्लेबाज प्रीतम मोरे के बल्ले से आता हुआ शानदार चौका। एकदा मी विनंती करतो, इनिंग ब्रेक झालेली आहे बघा। टॉस साठी लगेचच संपर्क साधा। आणि नक्कीच 4 षटकांमध्ये धावा बनवल्या त्या 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते वडगर या संघासमोर। या धावा कशा रीतीने चेस केल्या जातील पुढच्या सत्रासाठी आपण जाऊया आमचे साथी समालोचक भयाल गावचे शुभमजी म्हात्रे सर यांच्याकडे। तत्पूर्वी पुन्हा एकदा या चला तुरमाले टीमचे कॅप्टन सन्माननीय दिनेशजी पाटील यांना देखील आमची विनंती असणार आहे, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। 36 धावा झाल्यात आणि 37 धावांचे टार्गेट ठेवलंय ते वडगर या संघासमोर। या धावा बघूया आपण कशा पद्धतीने चेस केल्या जातील। हॅलो, चला तुरमाले टीमचा कर्णधार, चला या शुभम। डेरोली टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत अतुलजी भोईर। एका बाजूला मानसी स्पोर्ट डेरवली आणि दुसऱ्या बाजूला शिवतेज क्रिकेट संघ तुरमाळे एकमेकांच्या समोर सेकंड राऊंडच्या सेकंड मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। टॉस केला जाईल, टॉस करतील या स्पर्धेचे सर्व I11 आपण पाहता या टीमचे सर्व आणि मग आमदार ट्रॉफीचे यशस्वी आयोजक सूरजजी शेळके यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस। सामना 4 षटकांचा। टेनिस कॉल, टॉस जिंकला टीम तुरमाळे संघाने डिसिजन जो असेल त्याच्यावर लगेच अंमल करा आपण।
सामना जसा संपेल त्याच्यावर लगेच आपण अंमल करायचा आहे. विलंब करू नका आणि सामना लगेच सुरुवात करा. चला सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल, टार्गेट आहे टोटल 4 षटकांमध्ये 37 धावा आणि मग त्या टार्गेटचा पाठलाग कसा केला जाईल टीम वडगरच्या कडून, मग धावा कुडावे संघ डिपेंड करेल वाचवेल हे अगदी ऐकण्यासाठी जाऊया आपण. आमची अगदी समालोचक मित्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शुभमजी म्हात्रे मान फ्रॉम वयाल, अगदी 4 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय आणि आज सुद्धा त्यांना तुम्ही पाहू शकाल, त्यांचा आवाज तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. हॅलो, धन्यवाद शेखरजी पाटील सर आणि अमितजी पाटील. जिथे 24 बॉल आणि 37 या धावा संख्येची गरज आहे. मॅच ऑन, सामन्याला सुरुवात. कुडावे आणि त्यांच्या विरोधात आपण संघ पाहतोय तो वडगर. सलामीची जोडी मैदानात आहे. स्ट्राईक एंड वरती रोहित पाटील, नॉन वरती नितेश वागे तर गोलंदाज. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये झेल देऊन बसलाय खेळाडू रोहित. इथून पहिला ब्रेक थ्रू देण्यात यश आलंय. ते गोलंदाज नचिकेत पाटीलला फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोहरा गारद. फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद लॉफ्टेड फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला फिल्डरच्या हातामध्ये झेल देऊन बाद झाला. पहिल्याच बॉलवरती चांगली फिल्डिंग आपण सागर मोरेच्या माध्यमातून पाहिली आहे. नचिकेत पाटील हा नंबर 1 चा गोलंदाज कुडावे या संघाकडून, जिथे धावा संख्या 24 बॉलवरती 37 बनवायची होती आणि पहिल्या बॉलवरती विकेट. विशाल स्ट्राईक एंडला. लो फुल टॉस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. इथून फिल्डर कडून थोडीशी चूक झाली. बॅकअप मागे पाहायला मिळतोय, परंतु त्या अगोदर मात्र 2 रन्स या कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती जरूर कंप्लीट होतील. 2च्या मदतीने टीमचं अकाउंट खातं ओपन होत आहे आणि 2 रन्स या धाव फलकावरती. देविदास 11 कुडावे आणि वडगर अशी लढत. पहिल्या फेरीतली ही दुसरी मॅच आपण पाहतोय. सन्माननीय मनोहरजी शेळके डेरवली यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये. अगदी फिल्डर प्रयत्न करतायत. 2-2 फिल्डर बॉलला अडवतील, फेकतील. त्या अगोदर इथून तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा या वेगानं आणि चित्त्याच्या चपळाईनं धावून कंप्लीट. 3 रन जरूर मिळाल्यात. 3च्या मदतीनं संघ पोहोचेल तो 5 या आकड्यावरती. त्यानंतर आमचे दिनेशजी पाटील, रिअल इस्टेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, डेरवली गावचे दिनेशजी पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. 3 बॉल 5 स्विच हिट. ओहो, या वेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. LBW च्या स्वरूपात विकेट नंबर 2. फलंदाज नितेश या बॉलवरती आपण बाद होताना पाहतोय. पहिल्याच षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी. 2 सुरुवातीच्या विकेट गोलंदाज नचिकेत पाटीलच्या माध्यमातून मिळवल्या गेल्या. 5 धावा संख्येवरती नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 विकेट गेल्यानंतर इनॅट नंबर 4 वरती राज इंगले या खेळाडूला आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली राहिली. अगदी सुरुवात चांगली करण्याची गरज, कारण जिथे 37 धावा संख्येची फक्त गरज होती. 37 धावा 24 बॉल वरती जास्त काही नव्हत्या, परंतु विकेट मात्र 2 मिळवल्या गेल्या. पहा, षटकार हॅट्रिक साठी वडगर गावाच्या खेळाडूंसाठी पारितोषिक आलंय. विजयजी भोईर, करंजाडे गावचे ना, चिचपाडा गावचे, यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार आहे.
ओ फुलटॉस बॉल होता, यावेळेला देखील कनेक्शन छान नाहीये. ऑन साइडला फटका, एक सिंगल रन वेगाने कंप्लीट. पास दुसरीसाठी परतलेत. फिल्डिंग मध्ये थोडस खरा प्रदर्शन आणि इथून मात्र 2 रन्स या सहजरित्या कंप्लीट. 2 रन जरूर मिळाल्या. 2च्या मदतीने संघाची टोटल पोहोचेल ती 7 या आकड्यावरती, जिथे पहिल्या ओव्हर मध्ये अगदी खराब फिल्डिंगच्या जोरावरती निकेत धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. संघ पोहोचलाय तो 7 या आकड्यावरती. 37 ची गरज होती. उर्वरित बॉलवरती अजून 30 धावसंख्येची मात्र गरज. 3 चौकार, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक काहीही लगावली तरी 2,500 रुपयाचं पारितोषिक असेल. हा चेंडू ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, गॅप मधून पॉइंट कडे फिल्डर, छान फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एक सिंगल रन फक्त शेवटच्या बॉलवरती. चांगले षटक नचिकेत पाटीलच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. 8 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्यात. 37 ची गरज होती. आता 18 बॉल बाकी आहेत आणि 29 पाहिजेत. डीजे पुढे धोका. दुसरा गोलंदाज येणार नंबर 2 वरती कुडावे या संघाकडून. सागर मोरेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळालाय. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 2,500 विजयजी भोईर यांच्याकडून. चिचपाडा विजय भोईर यांच्याकडून षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 2,500 रुपये. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेत मिस टायमिंग झालेत. जेलची संधी परंतु सेफ लँड झाला 2-2 फिल्डरच्या मध्ये. इथून डिरेक्ट हिट साठी पाहावं लागेल, परंतु डिरेक्ट हिट मात्र झाला नाहीये. 2 रन या धावून कंप्लीट. 2च्या मदतीने संघ पोहोचलाय तो 10 या आकड्यावरती. षटकार चौकार आला नाहीये, परंतु सिंगल डबल धावानं धाव फलक आपण पाहतोय की वडकर टीमच्या माध्यमातून मात्र हलता ठेवण्यात आलाय. 10 धाव संख्या लागली. राज इंगळे आणि त्यानंतर विजय विशाल वाघे ही जोडी मैदानात वडकर संघाकडून. इथून उर्वरित बॉल 16 आणि 27 या धाव संख्येची गरज. राज इंगळे यांनी जर 2 6 मारले तर रुपेशजी शेळके यांच्याकडून 1,000 रुपये. 2 6 साठी पारितोषिक आहे. 16 चेंडू आणि 27. नेक्स्ट बॉल. ओ फटका चांगला पाहायला मिळाला. ऑफ साइडला फिल्डर तैनात. अगदी जशी फिल्डिंग लावली आहे ना तशी बॉलिंग सागरची पाहायला मिळाली आहे. फिल्डिंग नुसार गोलंदाजी करणं ही एक कला आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3ऱ्या चेंडूवरती मिळेल ती एक सिंगल. सिंगलनं धाव संख्या होईल ते 11. उर्वरित 15 बॉल बाकी आणि 26 धाव संख्येची गरज. 15 चेंडू 26 दोन्ही संघादरम्यान ही लढाई. ओ यावेळेस मात्र परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. वॉटर बॉलिंग खूप चांगल्या लेंथ वरती बॉल पडलाय आणि पडल्यानंतर मात्र अगदी कानाच्या जवळून तिखट बाउन्सर पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 14 बॉल आणि 26 ची गरज. मॅच टर्न करणारे षटक गोलंदाज सागर मोरेच्या माध्यमातून फेकण्यात येत आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 बॉल अजूनही या षटकातील मात्र बाकी आहेत. हा चेंडू इथून मात्र आल्यानंतर कार्पेटना फटका. ऑफ साइडला फिल्डर आहे तैनात. 1 रन फक्त या चेंडूवरती पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव संख्येत वाढ आणि धाव संख्या पोहोचेल ती एकूण 12 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि आता 25 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण पाहतो. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सागरनं आतापर्यंत फक्त 4 दिल्यात. ओ इथून मात्र लीडिंग एज आणि विकेट टेकन. फलंदाज या ठिकाणी बाद आणि अगदी पंचाळी दिसेल द्यायच्या अगोदर फलंदाज राज यानं मात्र क्रीज सोडली होती. एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आहे. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती मिळेल ती विकेट
आणि आता 12 चेंडू बाकी आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. बारा बॉल आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. तिसरा गोलंदाज नेट नंबर 3 कुणाल मते बॉलिंग मार्क वरती. 3 विकेट. थोडीशी स्थिती पाहायला गेली तर नाजूक आहे. प्रकाश नाईक आणि विशाल वाघे ही जोडी मैदानात. स्ट्राईक एंड वरती विशालला आपण पाहतोय. फिल्डिंगची रचना थोडीशी चेंज. अगदी ऑन साइडला 3 फिल्डर, 2 फिल्डर अगदी समोर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला. एक फिल्डर आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरला. एक फिल्डर शॉर्ट थर्डमॅनला, एक पॉइंटला, एक फर्स्ट स्लिपला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर एक शॉर्ट फाइंड लेगला. राईट अमोर द विकेट. गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू चांगल्या लेंथ वरती. अगदी क्रिकेटमध्ये सगळ्यात सेफ लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला आहे आणि इथून पहिल्याच बॉल वरती मात्र डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू. आपण पाहतोय की 10 चेंडू अजून बाकी आहेत. 25 धावसंख्येची मात्र गरज आहे. इथून आता सिंगल डबल्सचं काम बनणार नाहीये. वडगर टीम साठी आता मोठ्या फटक्याची नितांत गरज. मोठे फटके फलंदाज विशालच्या बॅटमधून येतील का? फॉलो करण्याचा प्रयत्न पहा. लाऊड अपील. पंच विजय बाळाजी सरांचा मात्र वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राची रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने संघ पोहोचेल तो 13 आकड्यावरती. 3/13 ही धावसंख्या वडगर टीमची. उर्वरित 11 चेंडू आणि 24 धावसंख्येची मात्र गरज. 11 बॉल 24 अगदी क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल काहीच नाहीये. 11 बॉल 24 जास्त धावा नाहीयेत, परंतु जर गोलंदाजीचा कुडावे संघाचा विचार केला गेला तर मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत तर चांगली राहीये. यापुढे मात्र कशी होईल ते मात्र पाहावं लागेल. पहिला बॉल अगदी चांगला लेंथ वरती मात्र टाकला. तिथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 11 बॉल 24 हा फटका गॅप मधून आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव कंप्लीट पहा. दुसरी साडी जाण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटला मात्र मागे फिरलेत. अन्यथा मग रनआउटची विकेट गेली असती. रन्स मिळेल ती फक्त एकीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती आणि इथून 14 या आकड्यावरती. 14 आणि 10 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 23 धावसंख्येची. 10 बॉल 23 अगदी 4 ओव्हर मध्ये फक्त 36 धावा बनल्या होत्या कुडावे संघाच्या. असं वाटलं होतं की वडगर संघ या धावा सहजरित्या कंप्लीट करेल, परंतु गोलंदाजी खूप ताकदीची आपण कुडावे संघाची मात्र आतापर्यंत पाहिली आहे आणि कदाचित त्या धावा त्यांच्या माध्यमातून डिफेंड होतील का ते आपल्याला पाहावं लागेल. चला स्पीडअप करा. पंच बराचसा टाइम घेतला जातोय. दहा बॉल आणि 23 डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रकाश नाईक स्ट्राइक एंड वरती या. राईट आर्म राहून द विकेट न. ओ दांडी गुल. फर्निचर विल बी डिस्ट्रॉय. इथून मात्र फलंदाज प्रकाश नाईक बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालाय. अगदी थोडस स्टंप दाखवलं गोलंदाज कुणालनं मात्र डायरेक्ट बॉल अगदी स्टंप वरती डिरेक्टपणे डिलिव्हर केला आणि इथून मात्र दांडी गोल झाली आहे ती फलंदाज प्रकाश नाईक या खेळाडूची. 9 चेंडू आणि 23 ची गरज. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती गोपाल जाधव. गोपाल जाधव आपल्याला पाहायला भेटेल. फर्स्ट बॉल इथून लीडिंग एज. विकेट टेकर हॅज बीन टेकन.
वन मोर विकेट डाऊन. सलग 2 चेंडू आणि दुसरा फलंदाज मात्र पवेलियन मध्ये बाद. दोन चेंडू सलग 2 विकेट 8 बॉल आणि आता 23 धावसंख्येची मात्र गरज आहे. संघ थोडा अडचणीत 5 विकेट मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहिल्यात. वडगर संघाच्या मात्र गमावल्या. सुरेख चेंडू चांगला फटका ऑफ साईडला कव्हर पॉइंटला. तिथून एक सिंगल रन मात्र फक्त कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी चांगली आणि एकदम दमदार गोलंदाजी कुणाल मतेची आपण पाहिली. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 3 धावा खर्च केल्यात. 2 विकेट मिळवल्यात. शेवटचा बॉल ऑन साइडला घुसलेत. घुसल्यानंतर जागा बनवली आणि गोलंदाजाला मात्र आपली जागा दाखवून देणारा शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार. मॅच अजून बॅलन्स आहे कारण फलंदाज विशाल वाघे अजूनही मैदानात आहे. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. इथून स्पीडअप करा पण जास्त वेळ टीम मीटिंग घेऊन देऊ नका. शॉर्ट मीटिंग घ्या. शेवटचा बॉलर बॉल ट्रॅक वरती. जय कोंडिलकर अगदी मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा. याच गोलंदाजानं संघाला मागील सामना जिंकून दिला होता. अगदी 12 धावा पाहिजे असताना मात्र गोलंदाजी चांगली राहिली होती. सुरुवातीला पहिल्या बॉलवरती 6 येऊन देखील पुढच्या बॉलवरती चांगली गोलंदाजी जय कोंडिलकर या गोलंदाजाने केली. 6 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. सहा बॉल आणि 16 ची गरज. सन्माननीय अतिथी खऱ्या अर्थानं बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रातील एक मोठं नाव दिनेशजी पाटील साहेब या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या आणि या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच ऑन. 6 बॉल 16 ची गरज. जय कोंडिलकर या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजावरती जिम्मेदारी कुडावी टीमच्या कर्णधारांना मात्र सोपावली. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल बाहेरची कट. इथून मात्र लिडिंग एज घेतली होती. पॉइंट कडे बॉल चाललाय. सिंगल साठी मिळेल ती फक्त एक महज सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ पोहोचेल टू 22 या आकड्यावरती. इथून 5 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 15 पाहिजेत. 5 बॉल 15. हा चेंडू क्रॉस बॅटनं चांगला फटका. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात जेल देऊन बसलाय. खेळाडू नंबर 6 बाद होईल आणि इथून आता 4 बॉल शेवटचे बाकी आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये मात्र ट्विस्ट पाहायला मिळालाय जिथे पहिल्या बॉलवरती सिंगल धाव येऊन दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट मिळवली जाते. 4 चेंडू आणि
15 धावसंख्येची गरज. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज सुभाष वागे आपल्याला पाहायला भेटतील स्ट्राईक एंड वरती. पहिल्याच बॉल, चांगली गोलंदाजी. डावखोऱ्या हाताच्या गोलंदाजीची खासियत आहे, ती खासियत दाखवत असताना जय कोंडिलकर आपण पाहतोय. अगदी टप्पा खाल्यानंतर बॉल अँगल न बाहेरच्या दिशेने मात्र वळण घेतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क कनेक्शन होत नाहीये आणि सलग दुसरा चेंडू निर्धावालाय. 3 चेंडू आणि 15 हा चेंडू या मॅच मध्ये इम्पॉर्टंट चेंडू आहे. ओहो, नाईस वन, चांगला बॉल. आणखीन एकदा वन मोर डॉट. पुनश्च 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवरती सुभाष वागे या खेळाडूला मात्र बीट केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू आणि 15. अगदी क्रिकेटमध्ये असे कोणतेही फटके नाहीयेत की ते तुम्हाला 2 बॉलवरती 15 धावा बनवून देतील. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. 2 बॉलवरती 25-30, 1 बॉलवरती 15-20 धावा देखील आपण बनताना पाहिल्यात. अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे काहीही घडू शकतं, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठलंही भाष्य करणं हे चुकीचं आहे. 2 चेंडू 15. जयची चांगली गोलंदाजी. फक्त आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. कशी गोलंदाजी होईल पहा. तुरमाले संघ टॉस जिंकून निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. तुरमाले संघ निर्णय आम्हाला सांगायचा. यानंतरची मॅच मानसी स्पोर्ट्स डेरवली आणि त्यानंतर शिवते तुरमाले. 2 चेंडू 15. ओ, चांगला चेंडू पाहायला मिळाला. लाऊड अपील. विकेट नंबर 7 आणि जयच्या खात्यातील ही दुसरी विकेट. फलंदाज मात्र बाद. धाव जय कोंडिलकर या गोलंदाजाने फक्त खर्च केली आहे. 1 बॉल आणि 15 ची गरज आहे. सन्माननीय बालचंद्र शेठ भोईर, आत्मारामजी भोईर यांचं देखील शुभ आगमन मंचावरती. शेवटचा बॉल लॉफ्ट. इथून फटका चांगला आहे. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र चला सीमारेषा पार. षटकार आलाय, परंतु षटकाराला थोडासा झालाय उशीर आणि हा सामना जिंकलाय तो देवीदास 11 कुडावे या संघानं. वेल प्लेड. चला पुढच्या मॅच साठी रेडी राहायचं. शिवते तुरमाळे आणि मानसी स्पोर्ट डेरवली. मॅन ऑफ द मॅच. 5 चेंडू 12 धावा. त्यानंतर गोलंदाजी करताना 2 विकेट देखील घेतल्या. अष्टपैलू कामगिरी करणारा नचिकेत पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तुरमाळे संघ निर्णय. बॅटिंग का बॉलिंग.